मुंबईसह ठाणे, पालघर या भागांमध्ये येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तर पालघर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील कोकण, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 10 मे पर्यंत वातावरण ढगाळ राहील। तसंच या कालावधीमध्ये काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय राज्यामध्ये अवकाळी पावसाचा सध्या इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। काय नेमकी माहिती आहे? नक्की श्वेता, गेल्या अनेक दिवसांपासून आपण वातावरणामध्ये अनेक बदल पाहतोय। खरं तर राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर, ठाणेकर आणि पालघरकर हे उष्णतेच्या लाटेमुळे आणि ज्या प्रकारे उकाडा वाढलेला आहे यामुळे हैराण झालेले होते। मात्र आता हवामान विभागाने जी शक्यता वर्तवलेली आहे अवकाळी पावसाची, त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। खरं तर सध्या मुंबईच्या तापमानाची नोंद जी आहे ती कालपर्यंत 34 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आलेली आहे। मात्र उद्यापासून मुंबईसह ठाणे, पालघर या भागामध्ये पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। खरं तर हवामान विभागाने राज्यात संमिश्र हवामानाचा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 38 ते 43 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता जी आहे, तापमान अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। तर नागपूर, अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर मुंबई आणि ठाण्यासह पालघरमध्ये उद्यापासून रविवारपासून ते 10 मे पर्यंत पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मात्र दिवसभर मुंबईकरांना मात्र उकाडा जो आहे तो त्यांना सहन करावा लागणार आहे। पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। खरं तर पुण्यामध्ये त्याचसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती त्या ठिकाणी जाणवेल असा इशारा जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर विदर्भामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती, नागपूर या भागामध्ये 43 अंश सेल्सियसपर्यंत तापमान जे आहे तापमानाची नोंद झालेली आहे। मात्र दिवसभर उकाडा सहन केल्यानंतर अमरावतीकर आणि नागपूरकर यांना जो आहे तो दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कारण या भागामध्ये सुद्धा संध्याकाळनंतर अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर संध्याकाळनंतर पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मात्र दिवसभर अशाच प्रकारे उष्णतेची लाट जी आहे ती राज्यातील नागरिकांना सहन करावी लागणार आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच थांबा असं आवाहन सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।